सर जैसे कि यहाँ पर देख रहा हूँ मैं माड़ा की काफ़ी बिल्डिंगें बनी है और बीच में आपका एक इंटरव्यू भी चला था कि यहाँ के लोगों को कॉन्फ्रेंस फंड हो गया है, जैसे कि साफ सफाई की सुविधा नहीं है। एक्स नगर सेविका के बारे में भी आपने कहा था। तो आप अगर जीत के आते हो तो इस हल्के के लिए आप क्या करोगे? मैंने पहले ही बताया था, ये 6 टॉवर इधर खड़ा हुआ है. इथे जो जे 6 टॉवर उभे राहिले आहेत त्या लोकांना 10 वर्ष झाली, अजून त्यांना कॉर्पस पण मिळालं नाही. त्याचा बिल्डर पाणी बिल भरत नाही, लाईट बिल भरत नाही, कॉर्पोरेट टॅक्स भरत नाही, हे मेंटेनन्स लिफ्टचं मेंटेनन्स करत नाही. पाठीमागे तुम्ही बघितलं तर संपूर्ण घाणीचं साम्राज्य आहे. ही पार्किंगची व्यवस्था काय ते बघा तुम्ही इकडे सगळी. हे सगळ्या गोष्टी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि हे काही कोण माझे नगरसेवक केलेले नाहीत. तर आपल्या मी नगरसेवक झालो तरी सगळं पहिलं प्राधान्य ह्या गोष्टीला देणार सगळ्यांच्या. आता इथे मी बघितलं आचारसंहितेचं उल्लंघन करत आहे, टेबलवर नाही का सॅम्बल वगैरे लावलेलं, त्याबद्दल तुम्ही काय बोलता? ऑलरेडी त्या परमिशन आहे, त्याला परमिशन आहे. आजी तुम्ही काय बोलणार? आज मतदान आहे, लोकांना तुम्ही काय सांगणार? मतदान आहे असं सगळ्यांनी मतदान करायला बाहेर पडा आणि इंदुरकरांसारखा मनुष्य कधी भेटणार नाही आणि इंदुरकरांना हाच मतदान शिटीवर करून द्या. हा म्हणजे इंदुरकर साहेबांना तुम्ही मतदान करा. दुसरी श्रद्धा जाधव पण आहे, त्यांना सांगा. ना आम्हाला इंदुरकर साहेबांनाच आम्ही पाठिंबा दिलाय ना, मग इंदुरकर साहेबांचं शिटीवर मतदान करा असं आमचं हे आहे आणि सगळ्यांनी बाहेर पडा. थँक्यू.